नमस्कार, मनतरंगामध्ये आपले स्वागत आहे. हो, आणि आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत. तुमचं आळस तुमचं आयुष्य थांबवत आहे का? हा प्रश्न खरं तर ऐकायला खूप साधा वाटतो, पण तो अगदी आतपर्यंत झोंबणारा आहे. नक्कीच. कारण आपण सर्वजण अशा एका परिस्थितीचा अनुभव घेतोच, जी प्रत्येकाला खूप जवळची आणि ओळखीची वाटेल. म्हणजे बघा ना, पहाटे 6चा गजर वाजतो. शरीराला आणि मनाला पूर्ण कल्पना असते की आता उठून कामाला लागणे गरजेचं आहे. हो, पण त्या क्षणी आपला हात आपोआप पुढे जातो आणि आपण तो स्नूज बटन दाबतो. अगदी तेच. आणि आपण स्वतःला सांगतो की फक्त 5 मिनिटं. पण ती 5 मिनिटं कधी एका तासात बदलतात हे आपल्यालाच कळत नाही. खरंय. आणि फक्त सकाळचीच गोष्ट नाही. समजा एखाद्या महत्त्वाच्या आणि नवीन कामाची सुरुवात करायची असते. लॅपटॉप उघडलेला असतो, पण आपण सतत स्वतःला समजावतो की आजचा अर्धा दिवस तर तसाही गेलाय, आता उद्या सकाळी फ्रेश मूडमध्ये नक्की सुरुवात करू, हो ना? बरोबर. आणि हातात प्रचंड काम प्रलंबित असतानाही आपण आपला फोन हातात घेतो. तासनतास आपण स्क्रीनवर बोटे फिरवत राहतो. इतरांच्या त्या कृत्रिम आणि परिपूर्ण आयुष्याशी स्वतःची तुलना करतो. आणि विनाकारण तणाव ओढून घेतो. विचारांच्या गर्दीत, ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो ना, त्यात आपण इतके अडकून पडतो की प्रत्यक्षात कोणतीही कृती घडतच नाही. आणि हे वर्णन इतके शांत आणि वास्तववादी आहे की ऐकताना प्रत्येकाला वाटेल की हे तर माझ्याच आयुष्यात घडतं. हो. आणि मला वाटतं तो जो मानसिक थकवा असतो ना, तो कोणत्याही शारीरिक कष्टापेक्षा जास्त भयानक असतो. अगदी बरोबर बोललात. कारण शरीराचा थकवा एका रात्रीच्या शांत झोपेने निघून जातो. पण हा विचारांचा गुंता आणि काहीही न केल्याची ती अपराधीपणाची भावना माणसाला आतून पोखरत असते. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका विशिष्ट उद्देशाने आलो आहोत. आज आपण जॉको विलिंक यांच्या डिसिप्लिन इक्वल्स फ्रीडम या मूळ स्रोतातील विचारांवर सखोल चर्चा करणार आहोत. हो, आणि हे कोणतेही कंटाळवाणे शैक्षणिक सार किंवा पुस्तकाचे नुसते वाचन नाही बरं का. हा खऱ्या अर्थाने एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक धडा आहे. नक्कीच. आजचे आपले एकमेव ध्येय हे आहे की या रोजच्या मानसिक थकव्यातून, गोंधळातून आणि आळसातून कायमची सुटका मिळवण्याचा नेमका मार्ग शोधणे. अगदी बरोबर. कारण आपण नेहमी असं बघतो की कोणतंही मोठं काम करण्यासाठी लोकांचा मूड असायला हवा असतो. हो, किंवा आतून एखादी प्रेरणा मिळायला हवी असते. आपण सतत मोटिवेशनच्या शोधात असतो. पण मला स्वतःला असं वाटतं की प्रेरणेची वाट पाहणे म्हणजे घरातून बाहेर पडण्यापूर्वी शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल्स हिरवे होण्याची वाट पाहण्यासारखे आहे. वा, हे खूप छान उदाहरण दिलंत. आणि तसे कधीच होत नाही आणि आपण कधीच घरातून बाहेर पडत नाही. एक्झॅक्टली. मग या मोटिवेशनच्या मागे एवढं का पडतो आपण? कारण प्रेरणेचा संबंध थेट आपल्या भावनांशी असतो. मानसशास्त्रानुसार प्रेरणा ही मेंदूमधील लिम्बिक सिस्टीमशी जोडलेली असते, जी आपल्या भावना नियंत्रित करते. अच्छा, म्हणजे हा सगळा मेंदूचा खेळ आहे तर. हो ना. बघा, जेव्हा आपण एखादा स्फूर्तिदायक व्हिडिओ पाहतो किंवा एखादा प्रेरणादायी गाणं ऐकतो, तेव्हा मेंदू डोपामाइन नावाचं रसायन तयार होतं. आपल्याला अचानक खूप ऊर्जा आल्यासारखं वाटतं. जणू काही आपण आजच जग जिंकणार आहोत असं वाटायला लागतं. अगदी तसंच. पण अडचण अशी आहे की ही भावना अत्यंत तात्पुरती असते. ती आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीवर, आदल्या रात्रीच्या झोपेवर आणि बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा बाहेर कडाक्याची थंडी असते आणि अंथरुणातून बाहेर पडावं लागतं, तेव्हा ते डोपामाइन आणि ती प्रेरणा कुठे गायब होते कळतही नाही. बरोबर. त्यामुळे प्रेरणेवर अवलंबून राहणं अत्यंत धोक्याचं आहे. ती येते आणि जाते. तिच्यावर विसंबून राहता येत नाही. म्हणजे आपण ज्या मोटिवेशनच्या मागे पळत असतो, तास न तास व्हिडिओ पाहत असतो, तो फक्त एक रासायनिक खेळ आहे. मग जेव्हा हा तात्पुरता फुगा फुटतो, तेव्हा आयुष्यात पुढे जाण्यासाठी कोणता मार्ग उरतो? तिथे शिस्त कामी येते, ज्याला आपण डिसिप्लिन म्हणतो. खरी ताकद शिस्तीत आहे. शिस्त ही भावनांवर अवलंबून नसते. म्हणजे ती कुठून येते मग? ती मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समधून येते, जिथे आपण तर्कशुद्ध आणि व्यावहारिक निर्णय घेतो. शिस्त बाहेरून कोणीतरी देऊ शकत नाही, ती आतून येते. तो स्वतःशी केलेला एक कठोर निर्णय असतो. म्हणजे यशाचा कोणताही सोपा मार्ग, ज्याला आजकाल आपण हॅक किंवा शॉर्टकट म्हणतो, तो अस्तित्वातच नाहीये. अजिबात नाही. मूळ स्रोतात याला बायनरी कोड म्हणजेच द्विमान पद्धत असे म्हटले आहे. बायनरी कोड म्हणजे संगणकाची भाषा जिथे फक्त 0 आणि 1 असतो. पण मानवी आयुष्य इतकं पांढरं आणि काळं नसताना त्यात अनेक राखाडी छटा असतात. भावनांच्या बाबतीत राखाडी छटा असू शकतात, पण कृतीच्या बाबतीत नसतात. म्हणजे कसं?
जरा स्पष्ट कराल का? हो, नक्कीच. कृतीच्या स्तरावर जीवन खूप सोपे आहे. होय किंवा नाही, यात कोणतीही मधली जागा नाही. सकाळी व्यायाम करणार का? हो किंवा नाही. अच्छा, म्हणजे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होणार की कमकुवत राहणार? हो किंवा नाही? अगदी तसंच. आज ठरवलेलं महत्वाचं काम पूर्ण करणार की उद्यावर ढकलणार? हो किंवा नाही. इथे कदाचित, थोड्या वेळाने पाहू किंवा प्रयत्न करू या शब्दांना अजिबात थारा नाही. खरंय, हे शब्द म्हणजे मेंदूने काम न करण्यासाठी शोधलेली पळवाट असते. हो ना. जेव्हा आपण 0 किंवा 1 या स्पष्टतेने विचार करतो, तेव्हा योग्य निर्णय घेण्याची ताकद केवळ शिस्तीतून येते. हे होय किंवा नाही म्हणणं कागदावर खूप सोपं वाटतं, पण जेव्हा आयुष्यात खरोखरच एखादं मोठं संकट येतं, तेव्हा हे तर्कशुद्ध विचार कुठेतरी हरवून जातात. ते साहजिक आहे, पण नाही, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने आपली नोकरी गमावली किंवा आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली, तर त्यावर फक्त सकारात्मक राहून चांगले झाले असे म्हणणे म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करणे नाही का? हा खूप महत्वाचा मुद्दा मांडलात आपण. कारण आजकाल याला टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हटले जाते, जिथे आपण दुःखाला नाकारतो. अशा अंधाऱ्या काळात ही कठोर शिस्त कशी मदत करू शकते? हे बघा, चांगले किंवा गुड म्हणण्याचा अर्थ असा अजिबात नाही की चेहऱ्यावर खोटे हास्य आणून वावरायचे आणि सगळे काही ठीक आहे असा खोटा देखावा करायचा. मग याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? तसे करणे म्हणजे वास्तवापासून पळ काढणी ठरेल. चांगले म्हणणे याचा अर्थ वास्तवाचा पूर्णपणे आणि निमूटपणे स्वीकार करणे. अच्छा. जेव्हा एखादा मोठं संकट येतं, तेव्हा आपला मेंदू हे माझ्यासोबतच का घडलं या विचारात अडकतो. तो भूतकाळात अडकतो. चांगले हा शब्द त्या भूतकाळाची साखळी तोडतो आणि मेंदूला वर्तमानात उपायावर लक्ष केंद्रित करायला भाग पाडतो. म्हणजे परिस्थिती कितीही वाईट असली तरी तिला नाकारण्याऐवजी ती मान्य करून त्यातून मिळणाऱ्या संधीकडे पाहणे? अगदी अचूक. समजा एखादा मोठा आणि महत्वाचा प्रकल्प अचानक रद्द झाला. चांगले. आता तोच वेळ आणि ऊर्जा दुसऱ्या नवीन कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरता येईल. अनपेक्षित अडचणी आणण्या चांगले. नवीन उपाय शोधण्याची आणि स्वतःची क्षमता वाढवण्याची संधी मिळाली. बरोबर. पराभव झाला. चांगले. त्यातून नेमक्या चुका समजल्या आणि आता अधिक चांगल्या तयारीने परत येता येईल. हा केवळ वरवरचा सकारात्मक विचार नाहीये. तर हा एक लढाऊ दृष्टिकोन आहे असं म्हणता येईल आपल्याला. हो, हा दृष्टिकोन मेंदूला नैराश्यातून बाहेर काढून कृतीकडे म्हणजे ॲक्शन मोडकडे घेऊन जातो. पण खरंच सांगा, जेव्हा दुःख किंवा निराशा खरोखरच खूप गडद असते, तेव्हा मनावर हे नियंत्रण कसं मिळवायचं? तेच तर शिकायचंय आपल्याला. कारण आतील नकारात्मक आवाज खूप मोठा असतो. मला आज काहीच करावंसं वाटत नाहीये, हा विचार संपूर्ण शरीराला खिळवून ठेवतो. अशा वेळे भावनांवर असं बटन दाबल्यासारखं नियंत्रण कसं मिळवता येईल? तिथेच मनावर नियंत्रण, ज्याला माइंड कंट्रोल म्हणतात, ते आवश्यक असते. आपण हे समजून घेतली पाहिजे की आपले विचार म्हणजेच आपण नाही. म्हणजे आपण स्वतःला आपल्या विचारांपासून वेगळं समजायचं. आळस, दुःख, निराशा आणि कमकुवतपणा यांना आपल्या डोक्यातील संसदेत मतदानाचा अधिकार नाही, हे आपण स्वतःला ठणकावून सांगितले पाहिजे. बापरे, हे खूप छान रूपक आहे. मतदानाचा अधिकार नाही. हो ना. जेव्हा नैराश्य येते तेव्हा त्याला सांगायचे की तुला इथे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भावनांशी लढत बसू नये. भावनांशी लढायचं नाही, मग काय करायचं? कारण त्या तर सतत येतच असतात. आपण आपल्या भावनांपासून आणि अहंकारापासून स्वतःला अलिप्त करायला शिकले पाहिजे, ज्याला डिटॅच होणे म्हणतात. तणाव हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. हो, तो तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. मग त्याच्याशी लढण्याऐवजी त्या तणावाचा वापर स्वतःला अधिक तीक्ष्ण, चपळ आणि सतर्क बनवण्यासाठी करायचा. जेव्हा तणाव वाढतो तेव्हा शरीरात ॲड्रेनलिन वाढते, श्वास वेगवान होतो. म्हणजे ती एक प्रकारची ऊर्जाच असते शरीरात आलेली. बरोबर. मग संकटात शांत राहून एका त्रयस्थ व्यक्तीसारखे अलिप्तपणे परिस्थितीचं निरीक्षण करायचंय आणि मग भावना बाजूला ठेवून तो बायनरी कोड वापरून योग्य तो निर्णय घ्यायचा. मोठ्या संकटानं कसं सामोरं जायचं हे समजलं, पण दैनंदिन आयुष्यातील त्या छोट्या प्रलोभनांचं काय? छोट्या प्रलोभनांचं. हो, जी प्रलोभने आपल्याला अगदी नकळत ध्येयापासून दूर नेतात. उदाहरणार्थ, आपण ठरवतो की आरोग्यासाठी गोड खायचं नाही आणि नेमके त्याच दिवशी कार्यालयात कोणीतरी पेढे किंवा फुकटचे डोनट्स आणते. हे खूप जणांसोबत होतं. हो ना?
किंवा संध्याकाळी कामावरून थकून आल्यावर आजचा दिवस आराम करू, उद्यापासून नक्की व्यायाम करू, हा विचार अगदी अलगद मनाचा ताबा घेतो. जणू काही आराम आपल्यावर अचानक हल्ला करतो. खरं सांगू, तो आराम किंवा ते डोनट्स आपल्यावर अचानक हल्ला करत नाहीत. आपण स्वतःलाच त्या जाळ्यात ओढत असतो. असं का म्हणताय? कारण आपला मेंदू ऊर्जेची बचत करण्यासाठी सतत सोपा आणि सुखाचा मार्ग शोधत असतो. आणि तुम्ही जे पेढे किंवा फुकटच्या डोनट्सचं उदाहरण दिलं ना, त्या साखरेचा मुलामा दिलेल्या खोट्या गोष्टी आहेत. ते विष आहे. विष. हा शब्द थोडा जास्तच कठोर नाही का वाटत? तो कठोर वाटेल, पण त्याची कार्यपद्धती तशीच आहे. साखर ही मेंदूवर अंमली पदार्थांसारखाच परिणाम करते. ती पुन्हा मेंदूत डोपामाइनची लाट निर्माण करते. अच्छा, म्हणजे पुन्हा तोच तात्पुरता आनंद. हो, आणि अशा वेळी आपलं मन आपल्याला एक अतिशय गोड खोटं सांगतं. एक प्रकारची खोटी सवलत देतं की आज खूप मेहनत झालीये, आता थोडा आराम कर. एक डोनट खाल्ल्याने किंवा एक दिवस व्यायाम चुकवल्याने काय मोठं आभाळ कोसळणार आहे? हो, असा विचार तर नेहमीच येतो मनात. पण इथेच एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. या कमकुवतपणाशी अजिबात तडजोड करू नका, मुळीच नाही. म्हणजे जर आपण एकदा तडजोड केली तर ती एक सवय बनते आणि तो एक घसरता रस्ता बनतो. आपण स्वतःला दिलेली सूट हीच आपली सर्वात मोठी शत्रू ठरते. अगदी बरोबर. मानसशास्त्रात याला मॉरल लायसन्सिंग म्हणतात. मॉरल लायसन्सिंग म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपण कालच्या चांगल्या वागणुकीचा परवाना वापरून आजच्या वाईट वागणुकीचे समर्थन करतो. काल मी खूप चांगलं काम केलं होतं म्हणून आज थोडी विश्रांती घ्यायला हरकत नाही. इथेच आपण मोठी चूक करतो. म्हणजे आपण आपल्याच यशाचा वापर स्वतःला आळशी बनवण्यासाठी करतो. होय. म्हणूनच मूळ स्रोतात एका लष्करी प्रशिक्षणातील उदाहरणावरून एक अतिशय सखोल विचार मांडला आहे. तो म्हणजे मोजणी शून्यावर आहे. मोजणी शून्यावर आहे हे नेमकं कसं काम करतं? बघा, लष्करी प्रशिक्षणात जेव्हा सैनिकांचा गट मिळून एखादा मोठा लाकडी ओंडका उचलण्याचा व्यायाम करत असतो हां. आणि त्यांना समजा 100 वेळा तो उचलायचा असतो. जर 95व्या वेळी एखाद्याची हालचाल चुकली किंवा गटपातळीवर समन्वय बिघडला तर प्रशिक्षक म्हणतात द काउंट इज 0. म्हणजे तुम्हाला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागते. बापरे, हे तर खूपच कठीण आहे. हो, पण हेच सूत्र आयुष्यालाही लागू होते. काल आपण कितीही सर्वोत्तम काम केले असले तरी तो दिवस संपला. आजचा दिवस नवीन आहे. कालचं यश आज कामाला येणार नाही. म्हणजे काल आपण जिंकलो असलो तरी आजची लढाई शून्यापासूनच सुरू होते. अगदी तसंच. कालच्या यशाच्या भ्रमात राहून आजचा दिवस वाया घालवता येणार नाही. आज आपल्याला आपली योग्यता पुन्हा शून्यापासून नव्याने सिद्ध करावी लागेल. हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणारा पण तेवढाच जमिनीवर ठेवणारा आहे. पण मग जेव्हा हे कमकुवत विचार मनात येतात तेव्हा सुरुवात नेमकी कुठे करावी? आपण स्वतःला कसं सावरावं? सुरुवात कुठे करावी याचं स्पष्ट आणि सोपं उत्तर आहे इथे आणि आता. म्हणजे योग्य वेळेची वाट पाहायची नाही? अजिबात नाही. उद्याची किंवा योग्य वेळेची वाट पाहूच नका, कारण ती योग्य वेळ कधीच येत नाही. स्वप्न पाहणे थांबवा, अतिविचार करणे थांबवा आणि थेट काम सुरू करा, कृती करा. खरंच ही सखोल चर्चा खूपच डोळे उघडणारी ठरली आहे. आणि या चर्चेच्या शेवटी आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांवर थांबून विचार करणं आवश्यक आहे. हे प्रश्न असे आहेत जे प्रत्येकाला खऱ्या अर्थाने अंतर्मुख करतील. नक्कीच. मी म्हणेन पहिला प्रश्न आपण स्वतःला हा विचारला पाहिजे की आपण खरोखर कशाची वाट पाहत आहोत. हो, आणि दुसरा प्रश्न, जर आपण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकोच, भीतीपोटी न घेतलेले निर्णय आणि गमावलेल्या संधी एका जागी गोळा केल्या तर तो ढीग किती मोठा असेल? त्या गमावलेल्या वेळेच्या ढिगाऱ्याकडे पाहून काय वाटेल? हा प्रश्न खरंच अस्वस्थ करणारा आहे. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण आपले मन नियंत्रित करत आहोत की आपले मन आपल्याला नियंत्रित करत आहे? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाने शांतपणे स्वतःच्या आत शोधली पाहिजेत. आजच्या या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट अत्यंत प्रखर्षाने जाणवली, ती म्हणजे आपण नेहमी शिस्तीला एक प्रकारचं बंधन, एखादी शिक्षा किंवा ओझं समजतो. पण प्रत्यक्षात तसं नाहीये ना. अजिबात नाही. शिस्त हा आपला शत्रू नसून तो आपला सर्वात चांगला मित्र आहे. अतिशय बरोबर. कारण तीच शिस्त आपल्याला खऱ्या अर्थाने मुक्ती देते. मानसिक शांती, शारीरिक आरोग्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्य हे शिस्तीतूनच निर्माण होते. हो, जेव्हा आपण तात्पुरत्या मोहाच्या किंवा कमकुवतपणाच्या आहारी जात नाही, जेव्हा आपण आपल्या ध्येयावर ठाम असतो,
तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो. नक्कीच. आणि ही चर्चा ऐकणाऱ्या प्रत्येकाला आज हे जाणवले असेल की आता समोर एक स्पष्ट दिशा आहे आणि बदलाचा एक किरण नक्कीच दिसतोय. आयुष्य ही खरं तर एक निरंतर चाचणी आहे. दररोज येणारी संकटे, आळस आणि प्रलोभने खाली खेचण्याचा प्रयत्न करतीलच, पण त्यांना तसे करू देऊ नये. अंधार तेव्हाच जिंकतो जेव्हा आपण त्याला जिंकू देतो. आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे. कोणत्याही बाह्य प्रेरणेची वाट न पाहता आतील शिस्तीला जागृत करण्याची हीच ती वेळ आहे. तर मग आजपासून हा विचार मनात पक्का करूया की दररोजचा दिवस हा सोमवार आहे. हो, प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन सुरुवात करण्याची संधी. अगदी. आराम करण्याचा विचार सोडून द्या. उभे रहा, पुढे पाऊल टाका आणि स्वतःच्या कमकुवतपणाविरुद्धचा हा लढा जिंकून दाखवा. कारण केवळ विचार करण्यातून नाही, तर प्रत्यक्ष कृतीतूनच खरे स्वातंत्र्य मिळते. बरोबर. कृती हीच सगळ्यात महत्वाची आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.